नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र साईट परीक्षा पेपर 2 इतिहास या विषयासाठी आपण कंप्लीट 10 युनिट इतिहासावर आधारित जे संपूर्ण 10 युनिट्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहे. या कंप्लीट 10 युनिटचं आपण रिव्हिजन करणार आहोत. 500 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट स्वरूपाचे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत. यातून काय होईल, अंतिम रिव्हिजन आपली होणार आहे. हा संपूर्ण सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. या वर्षीची महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन देत आहात आणि पेपर 2 आपला हिस्ट्री आहे, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण सेशन आपल्या सगळ्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक स्टेप समोर घेऊन जाणार आहे. इतिहासाच्या सिलेबसमध्ये प्राचीन इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक आणि इतिहास लेखनशास्त्र अशा प्रकारचं संपूर्ण 10 घटक आहे आणि हे 10ही घटक आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपलं कव्हर होणार आहे. त्यामुळे सेशन आपल्याला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. आपण सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर आपल्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो, महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन पेपर 2 यासाठी नेक्स्ट इयरचे आपण बॅच स्टार्ट करीत आहोत. या नेक्स्ट इयरच्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत राहील. म्हणजे तुम्ही आज जरी पर्टिक्युलर हिस्ट्रीच्या कोर्सला जॉईन केलेलं तरीही समोर येणारी जी परीक्षा आहे तोपर्यंतचं व्हॅलिडिटी आपल्याकडे राहणार आहे. यामध्ये नक्कीच तुम्हाला हिस्ट्रीतून एक्झाम टार्गेट कसं करायचं या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, संपूर्ण लाईव्ह क्लासेस 10 युनिट्सचं तुम्हाला नोट्स मिळेल. 10 युनिट कंप्लीट तुम्हाला शिकवलं जाईल. यासाठी 20 टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाईल प्रॅक्टिस करिता. याचं फीस 10,000 आहे, पण डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये. हिस्ट्री सोबत पेपर 1 अवेलेबल आहे. सो मला वाटतं आजच तुम्हाला या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायला हवं आणि कोर्स जॉईन करून घ्या. मित्रांनो, महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन जर तुम्ही आता PG लेवलला असेल, MA वगैरे आपण करीत आहात, तर नक्कीच तुम्ही हा पर्टिक्युलर कोर्स जॉईन करून नेक्स्ट इयरच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला तुम्ही टार्गेट करू शकता. प्रश्न उत्तर सिरीजला आपण सुरू करीत आहोत. दौलताबादच्या चारमिनार हा जाफर खान यांनी उभारला, त्याला डॅश म्हणून ओळखले जायचे. अल्लाउद्दीन, हसन बहरम शाह, फिरोज शाह तुघलक, फिरोज बहमन शाह की उलुग खान. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज ए, अल्लाउद्दीन हसन बहरम शाह. मराठ्यांनी गोव्यांवर डॅश मध्ये हल्ला केला. 1677, बी 1689, सी 1713 की डी 1756. सो 1713 ला हल्ला केला आहे मराठ्यांनी गोव्यावर. विजयनगरच्या साम्राज्यातील प्रशासन व्यवस्थेचा आमरा, भंडारदार आणि मान्य या संज्ञा कोणत्या संदर्भात वापरल्या जायच्या? ए जमीन अनुदानाचा प्रकार, बी करांचा प्रकार, सी वाहतुकींच्या पद्धती आणि डी कृष्णपट्टम बंदरावर गोळा केला जाणारा सीमा शुल्क. सो हे ए आहे, जमीन अनुदानाचा प्रकार, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे, खुर्दा हा डॅशला दिला जाणारा एक प्रकारचं देय आहे. ए वस्तुरूपात कुलकर्णींना, बी वस्तुरूपात पाटीलांना, रोख रूपात कुलकर्णींना की रोख रूपात पाटीलांना. सो हे रोख रूपात दिलं जायचं पाटीलांना, ज्याला खुर्ला आपण म्हणतो. नेक्स्ट प्रश्न आहे, मुघल प्रशासनात बंदरच्या गव्हर्नरला डॅशवर सीमा शुल्क गोळा करणारा प्रमुख अधिकारी डॅश म्हटले जायचे. आता बघा, जे बंदरगाहाचं गव्हर्नर आहे त्याला आणि सीमा शुल्क याचं प्रमुख प्रभारी याला काय म्हटलं जायचं? ए कोतवाल आणि मुत्सद्दी, बी मुत्सद्दी आणि शाहबंदर, सी शाहबंदर आणि मुतसद्दी आणि कोतवाल. सो म्हटलं जायचं बंदरच्या गव्हर्नरना मुतसद्दी आणि सीमा शुल्क गोळा करणारा प्रमुख अधिकारी म्हणजे शाहबंदर. नेक्स्ट आहे, महसूल मूल्य निर्धारित आणि गोळा करण्यासाठी नजर पाहणीच्या पद्धतीचं सुरुवात कोणी केली किंवा कोणाच्या काळात झाली? महमूद गवान, राजा टोडरमल, मलिक अंबर की मलिक काफूर. सो मलिक अंबरच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात डॅशवर आणि उत्तर भारतात काय वापरलं जायचं? आता बघा, गज इलाही ए, काठी जरीब बी, बिघा बिसवा सी आणि तनसू आणि जितल.
सो बघा, जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात काठी वापरलं जायचं आणि उत्तर भारतामध्ये जरीब वापरले जायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुघलांसोबत पहिलं युद्ध कधी झालं? A 1655, B 1657, C 1659 की D 1661. सो हे झालेलं आहे फर्स्ट मुघलांसोबत युद्ध 1657 ला. नेक्स्ट आहे मध्ययुगीन महाराष्ट्रात वांगी हा अतिरिक्त कर डॅशवर होता. वांग्यांच्या कापणीवर, मंदिराला पुरवलेल्या धातूंचे दिवे, सी व्यापारी, डी गावातील जत्रेत विकण्यासाठी आणलेला बांबू. सो हे व्यापाऱ्यांवर टॅक्स असायचं. मिरत ए अहमदीमध्ये तलपट हा शब्द आढळतो. या शब्दाचा अर्थ काय? राज्याच्या मालमत्ता खालसा जमिनीच्या समान, आदिवासी भागात असणारी सामुदायिक मालमत्ता, वैयक्तिक शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन की डी जागीर देता येणारी जमीन. सो व्हेरी करेक्ट आन्सर ए, राज्याची मालमत्ता खालसा जमिनीच्या समान. 1920 मध्ये मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय व्यापारी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले? ए जवाहरलाल नेहरू, बी व्ही व्ही गिरी, सी लाला लाजपत राय की डी एन एम जोशी. सो लाला लाजपत राय हे अध्यक्ष होते. नेक्स्ट आहे, जर आपले धैर्य आपल्या भारत भूमीला जगामध्ये नवीन उंचावर आणण्याचे असेल तर त्यासाठी पहिली अट आहे ऐक्य, शांती आणि सद्भावना. हा संदेश कोणी दिलेला? ए महात्मा गांधीजी, बी डॉक्टर बी आर आंबेडकर, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी सुभाष चंद्र बोस. सो हे दिलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट आहे, भारत छोडो आंदोलनाचे वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या, मौलाना अबुल कलाम आझाद की डी जी बी कृपलानी. सो काँग्रेसचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. 1944 मध्ये मुंबईत या चळवळीचं नेतृत्व अनंतराव चित्रे यांनी केला. गोदी कामगारांचा संप, नाविकांचं बंड, मिठांचा सत्याग्रह, गिरणी कामगारांचा संप. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज ए, गोदी कामगारांचा संप. मौलाना अब्बुल बारीचा संबंध अलीगढ स्कूल, देवाबंद मदरसा, फिरंगी महल स्कूल की नादवात उल उलेमा. सो फिरंगी महल स्कूलशी संबंधित आहे. नेक्स्ट, भारतीय महिला परिषदेच्या स्थापनेची प्रेरणा कोणत्या नेत्यांची होती? दुर्गाबाई देशमुख, मार्गारेट कर्झिन्स, मादाम कामा की मुथुलक्ष्मी रेड्डी. सो होती मार्गारेट कझिन्स. पुढीलपैकी कोण भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष होत्या? अरुणा आसफ अली, बेगम इजाज रसूल, बेगम हजरत महल की बेगम सामरू. सो बेगम इजाज रसूल या संविधान समितीच्या सदस्य होत्या. महात्मा गांधी हे फक्त एकदा काँग्रेसचे डॅश येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ए पुणे, बेळगाव, मुंबई की कराची. ऑब्वियसली बेळगाव. ऑप्शन बी. नागा नेता गायडिलियू यांना डॅश यांनी राणीचा किताब दिला? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस की ठक्कर बाप्पा. सो जवाहरलाल नेहरूंनी दिलेला आहे हा किताब. कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? 1930, 1931, 1935 की 1940. 1935 ला 1935 ला आपण बघतो भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. अंतरिम सरकारमध्ये सी राजगोपालाचारी हे कोणत्या खात्याचे प्रमुख होते? वित्त विभाग, उद्योग आणि पुरवठा, शिक्षण की संरक्षण. शिक्षण खात्याचे हे प्रमुख होते. भूदान नेता विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात कुठून केली? ए महाराष्ट्र, बी बिहार, सी पश्चिम बंगाल की तेलंगणा. सो तेलंगणापासून सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट आहे, स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणी महिला प्रथम मंत्री म्हणून सहभागी होती? ए सरोजिनी नायडू, बी सुचिता कृपलानी, सी अरुणा आसफ अली की राजकुमारी अमृत कौर. सो डी राजकुमारी अमृत कौर. खालीलपैकी कोणते इतिहासकार सबल्टन अभ्यासातील योगदानासाठी परिचित आहे? ओ पी केजरीवाल, विपिनचंद्र, रणजित गुहा की के एन पंडितकर. सो रणजित गुहा सबल्टन अभ्यासासाठी सुप्रसिद्ध आहे. जॉर्ज स्कॉट यांच्या आराखड्यानुसार राजाबाई ह्या पुढील दोन वास्तुशैलींच्या मिश्रणातून बनलेला आहे. स्कॉटिश आणि इंग्लिश, ग्रीक व रोमन,
वेनेशियन आणि भारतीय, वेनेशियन आणि कॅथिक. सो वेनेशियन आणि कॅथिक इथे योग्य उत्तर आहे.